आपण बघत आहोत तो म्हणजे वैभव. विराज लाईट इव्हेंट्स अँड मॅनेजमेंटचे प्रोप्रायटर प्रशांत शेळके आपण या तुम्हाला सन्मानित केले जात आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. यासाठी केला होता आता शेवटचा दिस गोड बाबा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची या कौतुक पाये झाली या वेचाचे नाम मंगलाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोबरी आता दिवसचारी खेळी मिळली. मासा परिसर प्रीमियर लीगचा अंतिम सामना आपण सगळेजण अनुभवत आहोत, त्याचे आपण साक्षीदार बनत आहोत. अत्यंत चांगलं गुणात्मक क्रिकेट या 2 रजनीमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. सुरुवात ज्यावेळेस मासा परिसर असोसिएशनची झाली होती त्यावेळेस मला आठवतं जवळजवळ 12 ते 15 संघ त्यांना सम्मिलित होते, जॉईन होते. परंतु त्यानंतर तो प्रवास पुढे झाला आणि पुढे जाऊन आता बघतो जवळजवळ 40च्या आसपास संघ या असोसिएशनचे सुद्धा झालेले आहेत, बनलेले आहेत. मुख्य मंचावर विराज लाईट इव्हेंटचे प्रोप्रायटर प्रशांत शेळके यांना सन्मानित केले जात आहे. अत्यंत दर्जेदार लाईट व्यवस्था त्यांच्या वतीने इथे प्रोव्हाइड करण्यात आली, त्याबद्दल त्यांचा हा सन्मान. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोशन दामाने करतायत. डावखुऱ्या हाताचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला समीर भोईर त्यांना चकवत असताना चेंडू मागे निघून गेला. प्रशांत यांची सुद्धा ही नवीन सुरुवात आहे, त्यामुळे विराज लाईट इव्हेंट्सला आपण त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. मासा परिसर प्रीमियर लीगच्या वतीने सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्हाईट बॉल फेकण्यात आलेले गोलंदाजाच्या वतीने पाहिजे स्टार्किंगला समीर समोर ठेवले, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलेले आहेत. हा झेल टिपण्यात येईल का? हो, टिपलेला आहे आणि हे खरं तर सेलिब्रेशन आपण बघतो. आयकॉन खेळाडू होते वैभव तिकडे आणि त्याने झेल टिपला. याचबरोबर फलंदाज समीर भोईर बाद. अनाउन्स करणार आहेत काय? मग ते अमाऊंट मोठी अमाऊंट आहे ना, ₹1,50,000 नको काय फर्स्ट प्राइज 1,00,000. रोशन दमाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी त्यांची, मोठ्या फलंदाजाला बाद केलेला आहे. एखाद्या मोठ्या फलंदाजाचे विकेट ज्यावेळेस ॲज अ बॉलर तुम्ही मिळवता त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढतो. तो आत्मविश्वास तुम्हाला तिथून पुढे त्या सामन्यातील गोलंदाजीमध्ये जर व्यवस्थितरित्या वापरता आला तर चांगली गोलंदाजी होऊ शकते. नवीन फलंदाज चिक्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हरेश कडव हार्ड हिटर बॅटर आहेत. हरेश कडव समोरच्या दिशेने फटका खेळतायत, तोच उल्लेख मी केला होता. हार्ड हिटर फलंदाज आहेत हरेश कडव आणि त्याच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. चेंडू तर अडवला, त्यानंतर त्याची फेकी झालेली आहे. तिकडे बरेच प्रेक्षक आहेत, त्यांना विचारपूस केली जाते मैदानी पंतांच्या वतीने. दोन धाबा इथे पूर्ण झालेले आपण पाहिलेले आहेत. 2 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. 11 धाबा बनलेले आहेत. षटक समाप्तीसाठी आणखी काही चेंडू फेकायचे आहेत गोलंदाज रोशन दामानेला. लेग बॉल, क्लीन बोल्ट, व्हॉट ए ग्रेट डिलिव्हरी. चेंडू सरळ जाऊन ऑफस्टिक वर आदळला आणि त्याचमुळे आता इथे या फलंदाजाचा पडशा पाडलेला आहे गोलंदाज रोशन दामानेने. फलंदाज हरेश बाद. दुसऱ्या षटकाला इथे आता सुरुवात केली जाणार आहे. याच एंडने 3 षटक होतील, लक्षात घ्या.
पंच प्रवीण विशेषर एकाच एंडने तिन्ही षटकं होणार आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षण बदलण्याची तिथे गरज नसणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जात आहे. आयकॉन खेळाडू वैभव गोलंदाजीसाठी दाखल होत असलेले आपण बघत आहोत. प्रवीण सावळा येत आहेत, बेग युअर पार्डन. जोगरेवाडी संघाकडून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू प्रवीण सावळा गोलंदाजीच्या मार्गावर दाखल होत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाजाचा जर विचार केला तर स्ट्राईकला वैभव सावळा आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिले तर तुकाराम धुमाळ, टीडी. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला, त्याचमुळे चांगल्याच धावा मिळतील. चौकार. आमच्या ग्राउंडवर बॉल राहतो बरोबर आहे. यावेळेसही बॉटम हँडचा वापर करत असताना लॉफ्टेड हेलिकॉप्टर खेळायचा होता फलंदाजाला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसलेला आहे. गोलंदाजीसाठी प्रवीण लगेचच तयार होत आहेत. प्रवीण सावळा वर्सेस वैभव जुगरे, एकाच गावाकडून खेळणारे हे दोन सितारे चांगले खेळाडू समोर ठेवतायत. आणखी एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्यासाठी भाग पाडतायत. लोअर बॅकलिपने जितका बेस तुम्ही फलंदाजाला खेळण्यासाठी प्रवृत्त कराल तितक्या धावा फलंदाजाच्या बॅटमधून बऱ्याचदा कमी येत असतात, परंतु कमालीचं नियंत्रण गोलंदाजाकडे हवंय या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी, आणि तेच आतापर्यंत दाखवलेलं आहे प्रवीण सावळा या आयकॉन खेळाडूने. तुकाराम धुमाळासाठीचा चेंडू, अंडरचा फटका. तुकाराम खेळतायत, डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. राहुल रसाळने चेंडू अडवलाय, फेकी अॅक्युरेट. फक्त एकच धाव इकडे मिळालेली आहे. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनची अथांग मेहनत, प्रचंड मेहनत ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी झालेली आहे. सगळे पदाधिकारी आहेत, त्यांचं सगळ्यांचं आपण कौतुक करूया. हा फटका फार मोठा आहे, फक्त षटकार नाही तर मला असं वाटतं हा 8-10 असेल, जितका दूर चेंडू निघून गेला होता, परंतु धावा 6 द्याव्या लागतील. षटकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या बनलेल्या आहेत 23-23 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. आणखी एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. पायचा हा झेल होईल का? झेल तर सुटलाय. रोशन दाबाणेने साधा सोपा झेल इथे सोडलेला आहे. धावा 2 पूर्ण होत आहेत. अत्यंत शिताफीने 2 धावा इथे पूर्ण होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. 2 धावा मिळाल्या आणि इथे आपण बघतो या षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपली 2 आणि धावफलकावर धावा आहेत 25-25. पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा खरं तर आपण सगळेजण बघत आहोत, परंतु या स्पर्धेने फार मोठी चर्चा मिळवलेली आहे. क्वालिटेटिव्ह क्रिकेट आतापर्यंत या स्पर्धेने खरं तर आपल्याला दाखवलेलं आहे. ऑक्शन सुद्धा या स्पर्धेचं अत्यंत चांगलं झालं होतं. तिथून पुढे सरावासाठी सगळेजण एकत्र आले. डोंगरनाबेचे युवा उद्योजक मोहनजी खुणे यांच्या अध्यक्षतेखाली मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन चांगली कार्यरत आहे. फटका चांगला आहे. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. पंचांचं आपण बघतो इथे इशारा येतोय. एक टप्पा घेतला, चेंडू सीमापार चौकार.
मध्ये आपण आहोत 29 अर्थात 29 धाबा बनलेले आहेत. राजेश लवकर चला. राजेश देसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, नवीन फलंदाज, न्यू मॅन इन. आणखी एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह. या फटक्यात महारत हासिल झालेली पाहायला मिळते. हातखंड आहे हा फटका खेळत असताना वैभव जुगरेचा. एकच धाव इकडे मिळाली. शेवटचे काही चेंडू शेष आहेत. गणेश रसाळ, हा चेंडू चांगला आहे. यष्टी रक्षक थोडा चुकतोय. क्लीन बोल्ड. फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मला असं वाटतं प्रकाश येत आहेत. प्रकाश धुमाळे शेवटचा चेंडू खेळण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. धावफलकाकडे नजर दिली तर एकूण धावा बनलेले आहेत त्या म्हणजे 30. पायचा एखादा मोठा फटका येईल की एकेरी दुहेरी धाव इथे शेवटच्या चेंडूवर घेण्यात येईल फलंदाजाच्या वतीने. 30 तर बनलेले. चांगला फटका खेळल्या फलंदाजाने. क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा होता. क्षेत्ररक्षक थोडी चूक करतोय, त्याचमुळे दुसरी धाव इथे पूर्ण होत असलेली आपण सगळेजण बघत आहोत. 2 धावा पूर्ण झाल्या. धावा बनलेल्या आहेत 32 आणि 33 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. त्याचबरोबर मसा परिसर प्रीमियर लीगचे विजेते पद मिळवण्यासाठी मंजिरी स्पोर्ट्स खांडपेला. एक चेंडू शेष आहे. बेग युअर पार्डन. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू निर्धाव. याचमुळे मी म्हटलो होतो की सत्र संपलाय म्हणून, परंतु हरकत नाही, आता औपचारिक समाप्ती मिळाली. पहिला सत्र संपला. धावपालकर धावा आपण पाहिल्या तर ते आहेत 32-33 धावा बनवायचे आहेत मासा परिसर प्रीमियर लीग आपल्या नावावर करण्यासाठी मंजिरी स्पोर्ट्स खांडपेला. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करा. ओम साई मनाली वॉरियर्स ठुने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करा. त्याचबरोबर मंजिरी स्पोर्ट्स आपणही आपली सलामीची जोडी आघाडीची जोडी खेळपट्टीवर दाखल करा. महाअंतिम सामना सुरू आहे. दुसऱ्या सत्रामध्ये संरक्षण कक्षामध्ये बदल. या ऐकूया पुन्हा एकदा दीपक ब्राडे सरांचा दमदार आवाज. चला मेगा फायनलचा सामना टार्गेट सेट झालेला आहे 33 धाब्याचा. 11.00 धाब्याची धावगती धावफलकावरती मेंटेन करावी लागेल. हु विल बिकम द चॅम्पियन? हु विल आल्सो गेट शूट शॉनली? मुरबाड परिसरातील क्रिकेट आणि त्या क्रिकेटला अनुसरून मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन 99 स्थापित झालेले आणि त्यातून लीग फॉर्मॅटची स्पर्धा अर्थातच मस्सा परिसर प्रीमियर लीग ग्रामीण क्रिकेट मधील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी आणखीन एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला. चला सामना सुरू होतो. यानंतर मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जो वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आहे तो देखील आपल्याला संपन्न करायचा. असं पुरेसा वेळ आपल्याकडे हवा. लक्ष सुद्धा ती नामांकन देखील आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत.
Best batsman of the year, best batsman of the season, best bowler of the season, best fielder of the season, best bowler of the season, best team of the season. थँक यू बघा वार्षिक सर्वोत्कृष्ट फलंदाज या अंगामधील समीर भोर बांदिवली 2024-25 या वार्षिक हंगामातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रकाश धमाल कोरावले 2024-25 या वार्षिक हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज धनंजय शेळके ढोगरनावे त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट संघ गवाळी मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे संघ आपण बघत आहोत. शिस्तबद्ध तो शब्द वापरा शिस्तबद्ध मनापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. पहिल्या बॉलवर चौकार यश गवळीच्या बॅट मधून फुलटॉस स्वीप केलाय पाठवला विकेटला फिल्डर उपलब्ध आहेत. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता तो थोडा वाईट आणि आता दुसरी धाव बनेल. बॅकअप करा मला विकेट किपर राजेश देसलेच त्या ठिकाणी होती एक सिंगल त्या ठिकाणी रन स्पीड होताना पाहायला मिळाला 2 सो या 2 धावेच्या साह्याने सध्या धावसंख्या 6 या आकड्यावर 16 चेंडू 27 धावेची अजून आवश्यकता. साई स्पोर्ट्स शॉप सरलेगाव यांच्या वतीनं बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅनसाठी स्पोर्ट्स कॅप आपल्याला लाभलेला आहेत. सब ड्राइव करतात धाव मिळणार नाही बेड ऑफला बॅकअप उपलब्ध आहे. 33 धावेचा पाठलाग सुरू आहे. मेगा फायनलचा सामना प्रेक्षकांची अजूनही गर्दी या क्रीडा नगरीमध्ये आपण बघत आहोत. सर्वांचं स्वागत आहे. ऑनलाईन व्यूवर जे आमच्या समेत माऊली लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल वाहिनीच्या वतीने जॉईन झाले त्यांचं देखील स्वागत. चौकार तदनंतर 2 धावा तदनंतर डॉट बॉल धावसंख्या 6 16 चेंडू आता आवश्यकता 27 धाब्याची 16 बॉल 27. समीर भोईर आयकॉन ओम साबर अली वारेचा गोलंदाजी करता. क्लीन बोल्ड yes it is out furniture destroyed Dandigul yes Gawle has to depart big blow big wicket down big loss. चेंडू आता आवश्यकता 27 धाब्याची. नवीन फलंदाज RR राहुल रसाल. समीर बॅटची कडा घेऊन बॉल मागे चाललाय. एक धाव हवी आहे. ओव्हर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय प्रवीण. 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. बॅकअप आलं अदरवाईज ओव्हर थ्रूच्या धावा देखील नकारता आला नसता. 2 धावा 2 धाब्याच्या साडा धावसंख्या 8 ऑन बोर्ड 8 धावा सध्या स्कोर बोर्डवर.
8 धावा दाखलकरती 13 चेंडू 25 टर्न केला बॉल इनफिल्ड मध्ये वाडिश मिडॉनला फिल्डर आता वेळ घेतला अधिकचा थ्रो देण्याकरता एक सिंगल धाव पहिल्या षटकात सांगतात 9 धावा दाखलकावर इक्वेशन समीकरण 12 चेंडू आणि मस्साद परिसर प्रीमियर लीग पहिल्या हंगामातील जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी अभि मिरबाडे सूर्यजी गुढी पुरस्कृत होम्स आणि मलाई वारेच्या विरुद्ध ॲडव्होकेट सचिनजी वाकसाडे पुरस्कृत मंजिरी स्पोर्ट्स कानपेला आवश्यकता 24 धाब्याची 12 चेंडू 24 वातावरण भक्तिमय वातावरण हरेश कडव गोलंदाजीसाठी दाखल होतोय सेमीफायनल मध्ये का बॅटिंग केली होती का बॉलिंग केली होती मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याला मिळाला होता तो सध्या आता गोलंदाजी करता दाखल होतोय 12 चेंडू 24 चला वेळ जास्त घेता स्पीड अप अपेक्षित आहे थोडी घाई करा हरीश कडव पहिला बॉल फ्लिक केला पाठवला स्कोरले गाडी मिडविकेटच्या दरम्यान एक सिंगल सेकंडचा कॉल वेळ घेतला फिल्डरनं चेंडू उचलण्याकरता आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र फसतोय नो बॉल कॉल होता त्यावरती नाहक दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद आयकॉन प्रवीण सावळा धावचित धाबा देऊन परततो माघारी बदलती आर राहुल रसारला न्यू बॅटर वैभव भोईर वैभव भोईर या सिरीज नेक्स्ट बॉल फ्री धावसंख्या 11 12 चेंडू आता 22 ची आवश्यकता फ्री बॉल समोर राहुल रसाल प्लेस केला समोर मिड विकेटला एक सिंगल धाव सिंगल पेक्षा जास्त काही नसेल अधिक काही नसेल या सिंगल धाब्याच्या 6 धावसंख्या दाखलकरती अंकित झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर 12 ऑन बोर्ड 12 धावा दाखलकावर 11 चेंडू आणि 11 चेंडूत आता 21 धाब्याची आवश्यकता 11 बॉल 21 वरती सामना मेगा फायनलचा सामना आपल्या समोर सध्या रंगत असताना एक ग्रुप मधील दोन्ही संघ आहे कमी गतीने टाकलेला बॉल पिक केलाय पाठवला मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर वैभवच्या बॅट मधून हा वैभवशाली षटकार केलाय फलंदाज वैभवना विश्वास गोडविंदे पुरस्कार दे स्वर्गीय रुपेश दादा कंठ प्रतिष्ठान कान्होलचे या आपला सन्मान स्वीकारा शॉर्ट बॉल नीट कट थर्ड मॅनच्या बाजूने काढलाय फिरवलाय बॉल आता मागूनच आणावा लागेल चौकार षटकार चौकार वैभव तुफानी सुरुवात केलेली आहे चौकार धावसंख्या 22 समोर लॉंग ऑफला आता झेलची संधी समीर बोलचं जजमेंट आणि झेल संपादित होतोय फलंदाज बाद
अति आक्रमकता बोलती आहे वैभवला, ते माघारी परततोय. विकेट गमावलेली आहे सध्याच्या घडीला, दुसरी तिसरी असेलच. दुपारी झाली ना इथे जागेवर खाल्ला जागेवर आपला टर्न आहे बघा गाठातून उतरतानी उन्हाच्या वारात कोण आहे बॅट्समन कोण आहे निवृत्ती सोबत लॉफ केला, मिस टाइम झेलची संधी पुन्हा एकदा आणि लागोपाठची दुसरी विकेट हरेश कडवच्या खात्यात. फलंदाज बाद उलटी हिट्स आउट. सुरू होते मात्र लागोपाठचे 2 विकेट पडलेले आहेत. 4 धक्के बसतात टीम मंजुरी स्पोर्ट्स कांडपेला. धावफलकावरती नजर आपल्याला टाकावी लागेल, एक कटाक्ष टाकावा लागेल. 22 बनला 4 विकेटच्या मोबदल्यात. मोहन केदार बॅटिंग साठी दाखल होतात मॅन फ्रॉम खांडपे. 22 बनल्या 4 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 11ची आवश्यकता. 7 बॉल बाकी आहेत. 9-11चा सामना आता येऊन टिपलाय तो 7-11 वर. विकेटची संधी आणि मेगा फायनल मध्ये विकेट काबीज केली आहे ती हरेश कडवनं. फलंदाज बाद. तू चल मी आहे अशी परिस्थिती. मोहन परत माघारी. 6 चेंडू आता 11ची आवश्यकता. राहुल रसाल यांच्या सोबतीने दाखल होतात गणेश रसाल, GR विथ RR. 22 गुणी गोलंदाजीसाठी या गोलंदाजाने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये केलेली आहे. सहा बॉल 22 गुणे. मेगा फायनलचा सामना. हु विल बिकम द चॅम्पियन. मस्सा परिसर प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचे महाअंतिम जेतेपदाचे मानकरी कोण असतील याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. 6 चेंडू 11 गोलंदाज तयार. भावेश पहिला बॉल खेचलाय आणि पोचलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार राहुल रसालच्या बॅटमधून. 16वा. सहा चेंडू 11 पहिल्या बॉलवरती षटकार. दबाव आता मला गोलंदाज 22 गुणे बंद. 5 चेंडू 5 धावा. महाअंतिम जेतेपदाचा मानकरी होण्यापासून मंजुरी स्पोर्ट्स कांडपे उद्या 5 धावा दूर आहे. रवीची हवी तशी बॅटिंग आज झाली नाही. भानुदास साहेब तसा परफॉर्मन्स विथ द बॅट झाला नाही. सेमीफायनल मध्ये पराभव झाला संघ स्वर्गीय रुपेश जाधव खंडे प्रतिष्ठान कांडोल. मात्र अंतिम जेतेपदाचा मानकरी कोण होईल त्यासाठी चुरस. 5 चेंडू 5.
ऑन साइडला मिडविकेटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅच फिनिश अँड चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मस्सा परिसर प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचे महान टीम विजेते ॲडव्होकेट सचिनजी वागचौडे पुरस्कृत मंजिरी स्पोर्ट्स काढपे वेल प्ले बॉयज.